आपण या ठिकाणी स्टार्ट करत आहोत अलंकार. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्ष द्या. अलंकार या शब्दाचा जो अर्थ आहे हा तुम्हाला माहिती आहे, ज्याचा अर्थ होतो दागिना. ठीक आहे, आता लक्षात घ्या, दागिना आपण घालतो, आपण म्हणजे स्त्रिया आपणही घालतो ज्यावेळेस तुम्ही एखादा ॲक्ट करत असाल, ज्यावेळेस तुम्ही एखादा ॲक्ट करत असाल किंवा डान्स करत असाल. सो त्यावेळेस जे कॅरेक्टर तुम्ही घेतलं असेल त्यानुसार तुम्हाला काय करावं लागतं, घालावं लागतं, ते असं काही नाही. ठीक आहे, मग अलंकार या शब्दाचा अर्थ काय होतो, दागिना. ठीक आहे, मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, दागिना हा का घालायचा असतो, कारण त्याने काय वाटते, शोभा वाढते. काय वाढते, शोभा. आता शोभा वाढते म्हणजे एखाद्या मुलगी जिचं नाव शोभा आहे मग ती वाढते दागिने, असं नाही. ठीक आहे, तर अलंकार या शब्दाचा अर्थ काय होतो, दागिना. काय अर्थ होतो, दागिना. मी इकडे आहे. ठीक आहे, ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. अलंकार या शब्दाचा अर्थ काय होतो, दागिना. म्हणजे तुम्ही सुशोभित दिसावं, चांगले दिसावं यासाठी आपण काय घालतो, अलंकार. ठीक आहे, मग तसंच भाषेचं सौंदर्य, आपलं सौंदर्य वाढण्यासाठी आपण दागिने घालतो. मग भाषेचं सौंदर्य वाढण्यासाठी आपण काय करतो, अलंकार वापरतो. काही अलंकार या ठिकाणी आपण वापरतो. मग यानुसार तुमच्या अलंकाराचे 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात, 2. ठीक आहे, तर पहिला जो प्रकार आहे तुमचा तो आहे तुमचा शब्दालंकार. काय आहे, आणि दुसरा आहे अर्थालंकार. ठीक आहे, शब्दालंकार आणि अर्थालंकार. आता शब्दालंकार म्हणजे एक्झॅक्टली काय आणि अर्थालंकार म्हणजे एक्झॅक्टली काय, आता लक्ष द्या. ठीक आहे, आता शब्दालंकार म्हणजे शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे भाषेला जे सौंदर्य प्राप्त होते. काय म्हणतोय मी, शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे भाषेला जे सौंदर्य प्राप्त होतं त्याला म्हणायचं शब्दालंकार. काय म्हणतोय मी, शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे. आता बघा, आता वेगवेगळे सण येतील, मग आपण फुलं आणतो, मग माळ वाहतो. आता आपण फुलं त्याच व्यक्तीकडून आणतो ज्याने स्वतः माळ पण विकतो तो, मग आपण त्याच्याकडूनच फुलं आणतो की नाही. मग आपण घरी आणल्यावर माळ वाहतो. मग आपली माळ आणि त्याची माळ जमीन आसमानचा फरक आहे की नाही. आपलं उचल गोळा बुजनळा, धर फुल लाव, धर फुल लाव, धर फुल लाव, झाली माळ, आहे की नाही. पण त्या लोकांचं तसं असतं का, त्यांची माळ एकदम सुशोभित दिसते. का, कारण कोणतं फुल कोणत्या पोझिशनवर कोणत्या ठिकाणी ठेवायचं हे त्यांना योग्य रीतीने माहीत असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये काय सुशोभीकरण दिसतं. बरोबर आहे की नाही. सो त्या पद्धतीने कोणता शब्द कुठं कसा वापरायचा, तर त्या शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे त्या गोष्टीला जे जो अर्थ प्राप्त होतो त्याला म्हणायचं शब्दालंकार. शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे. ठीक आहे, आणि त्यानंतर काय होतं की अर्थालंकार म्हणजे काय, तर अर्थालंकाराचा अर्थ होतो की अर्थाच्या चमत्कृतीमुळे. काय म्हणतो मी, अर्थाच्या चमत्कृतीमुळे भाषेला जे सौंदर्य प्राप्त होतं त्याला म्हणायचं अर्थालंकार. आपण एखाद्या म्हणतो वाह काय अर्थ आहे, वाह वाह, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, मग अर्थाच्या चमत्कृतिक वापरामुळे जो भाषेला सौंदर्य प्राप्त होतो त्याला म्हणायचं अर्थालंकार. काय म्हणायचं, अर्थालंकार. आता या ठिकाणी इयत्ता 9वीच्या पुस्तकात किंवा 10वीला असेल या ठिकाणी आपण काय शिकणार आहोत, शब्दालंकार. कशाची उदाहरणं पाहणार आपण, शब्दालंकाराची आपण वेगवेगळी उदाहरणं आज या ठिकाणी पाहणार आहोत. एक एक पॉईंट आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहणार आहे, बरं का. हां, स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर या, वास्तविकतेच्या जगामध्ये जगायला शिका. हां, ठीक आहे. मग शब्दालंकार आपण या ठिकाणी शिकणार आहोत. शब्दालंकार काय कळलं तुम्हाला, शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे भाषेला काय प्राप्त होतं, सौंदर्य, आहे की नाही. आता आपलं गंज राहतं पावडर, लिपस्टिक, लाली, वटपालिश, नाकपालिश, भरपूर साऱ्या गोष्टी असतात. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला काय प्राप्त होतं, सौंदर्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. सो तसंच शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे. आता ऑब्विसली साधी गोष्ट आहे. ठीक आहे, थोडंसं फनी टाईप या ठिकाणी सांगतो, लक्षात घ्या. आता कुर्ता आणि पायजमा या 2 गोष्टी असतात. आता तुम्ही पायजमा कुर्त्याच्या जागी कुर्ता पायजम्याच्या जागी घातला, कसं दिसन ते, जमन का नाही. म्हणजे तो शब्द त्या ठिकाणी योग्य रीतीने वापरला गेला पाहिजे, तेव्हा त्याला अर्थ प्राप्त होतो. त्याला आपण शब्दालंकार या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे, म्हणजे शब्दालंकाराचे काही उदाहरणं आहेत जे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, मग आता हे शिकण्या अगोदर कोणत्याही अलंकारासाठी या ठिकाणी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. ठीक आहे, जो बऱ्याचशा जणांचा मेन प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, पहिले त्या बेसिक गोष्टी आपण क्लिअर करू आणि मग नंतर पुढे जाऊया. ठीक आहे, मग लक्षात घ्या, अलंकारासाठी काही महत्त्वाचे शब्द असतात
जसे की बघा आता पहिलं असतं तुमचं उपमेय, ठीक आहे, नीट ऐका. नंतर असतं उपमान. उपमेय आणि उपमान हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. त्यानंतर समान गुणधर्म असणारे काय आहेत, काय समान गुणधर्म आहे किंवा बघा तो पण लिहून घेऊ आपण. समान गुणधर्म असलेला शब्द. आणि या ठिकाणी अजून काय दिलेलं आहे बघा, साधारम्यवाचक शब्द. साधारम्यवाचक शब्द. आता या चार गोष्टी शब्दालंकार शिकताना तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहे. काय सांगतोय मी, या चार गोष्टी शब्दालंकार शिकताना खूप महत्त्वाच्या आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला एक एक करून त्या गोष्टी शिकायच्या आहेत, ठीक आहे. एक एक करून त्या गोष्टी शिकायच्या आहेत. हे शिकण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ बघा, ठीक आहे. लक्ष द्या समोर. राघव कोण आहे, राघव वाघासारखा शूर आहे. हे एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलंय, ठीक आहे. या उदाहरणावरून आपण समजून घेणार आहे. बघा परत सांगतोय की शब्दालंकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. त्यामध्ये आपल्याला या चार गोष्टी समजून घ्यायच्या, कारण शब्दालंकार शिकत असताना या ठिकाणी शब्दांना खूप महत्त्व आहे, बरोबर आहे. बघ हे शिकत असताना अलंकारासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला या ठिकाणी शिकाव्या लागतील. त्यामध्ये पहिलं आहे उपमेय, दुसरं आहे उपमान, त्यानंतर समान गुणधर्म किंवा साधारम्यदर्शक आणि शब्द आणि साधारम्य वाचक शब्द, ठीक आहे. आता नीट समजून घ्या, ठीक आहे. बघा मग आपल्याकडे एक उदाहरण आहे, राघव वाघासारखा शूर आहे. आपले कुत्रे भुकले तरी पळतात, ठीक आहे, पण वाघासारखा शूर, वाघासारखा शूर आहे की नाही. आता लक्षात घ्या, मग उपमेय कशाला म्हणायचं, उपमान कशाला म्हणायचं, समान गुणधर्म काय आहे बाबा त्यांच्यामध्ये, आणि साधारम्यवाचक शब्द नेमका आहे काय, हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे. म्हणजे पहिले हे शिकलं की मग आपल्याला शब्दालंकाराचे एक एक उदाहरण त्या ठिकाणी प्रत्येकाचं एक एक व्यवस्थितरित्या प्रत्येक प्रकार आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यासायचा आहे, ठीक आहे. बघा मग आता उपमेय काय भानगड आहे. आता हे वाक्य पहा, राघव वाघासारखा. आता याचा अर्थ काय होतो रे भाऊ, की राघव जो आहे हा कोणासारखा आहे, स्ट्रॉंग, एकदम शूर, ब्रेव येतो, शूर आहे कोणासारखा. म्हणजे याचा अर्थ वाघ कसा आहे, वाघ वाघ काय, वाघ टायगर. आपले वाघ पाचच्या पुढे, जसे तुम्ही हे आपले वाघ हे पाचच्या पुढे आहे ना. पाचला आला काळ्या काळ्या पिशीत मटण घेऊन कुत्र्यानं वळलं, ते गेला पडून. तुझं मी बापाला विचारत होते, पाचच्या पुढचा वाघ, चड्डी पिवळी धमाक, ठीक आहे. बघा मग राघव जो आहे हा कोणासारखा शूर आहे, वाघासारखा. म्हणजे याचा अर्थ वाघ हा शूर प्राणी आहे, मग त्याच्यासारखा कोण आहे, राघव. मग याचा अर्थ राघवला वाघासारखा शूर आहे, म्हणजे वाघासारखा शूर कोण आहे, राघव. म्हणजे राघवला सुद्धा वाघासारख्या शूरपणाची काय दिलेली आहे, उपमा. मग लक्षात घ्या, परत लक्षात घ्या, वाघासारखा शूर कोण आहे, राघव. वाघासारखा शूर कोण आहे, राघव आहे. म्हणजे ऑफिसमध्ये, ठीक आहे. मग ज्याला उपमा दिली जाते, उपमा कोणाला दिली, तर शूराची उपमा कोणाला दिली, राघवला. मग ज्याला उपमा दिल्या जाते त्याला म्हणायचं उपमेय. नीट ऐका बरं का, काय सांगतोय मी, ज्याला उपमा दिल्या जाते, ठीक आहे, ज्याला उपमा दिल्या जाते त्याला काय म्हणायचं, उपमेय. काय म्हणायचं, उपमेय या ठिकाणी म्हणायचं, ठीक आहे. मग ज्याला उपमा दिल्या जाते त्याला काय म्हणायचं, उपमेय. आणि उपमान काय, मग ज्याची उपमा दिल्या जाते, काय म्हणतोय मी, ज्याची उपमा दिल्या जाते त्याला काय म्हणायचं, उपमान. ज्याची उपमा दिल्या जाते. मग आता मला सांगा, राघवला कशाची उपमा दिली आपण, वाघासारखं आहे का नाही. म्हणजे याचा अर्थ मग दोघांमध्ये समान गुणधर्म काय, दोघंही शूर आहेत.
दोघंही कसे आहेत? मग समान गुणधर्म असलेला शब्द कोणता आहे? शूर. काय आहे? शूर या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर लक्षात घ्या, मग आता इथे एक शब्द वापरला आहे की जो दोघांसारखा आहे. म्हणजे आता इथं नीट ऐका, राघव आणि वाघ दोघं कसे आहे? म्हणजे राघव कोणासारखा शूर आहे? वाघासारखा. म्हणजे साधारम्य दाखवणारा शब्द कोणता आहे? सारखा. वाघासारखा, सारखा, इतका, हे जे शब्द असतात ना, सो यांना म्हणायचं साधारम्यवाचक शब्द. मग सारखा हा काय झाला? साधारम्यवाचक शब्द. कळलं का नाही? का परत सांगू एकदा? द्या ना. कोण झाला मग? उपमेय. राघव कोण झाला? उपमेय. बरोबर आहे की नाही? हा कोण झाला भाऊ? उपमेय. ठीक आहे. त्यानंतर उपमान. कोणाची उपमा आहे त्याला? वाघाची. म्हणजे वाघ हा काय झाला भाऊ? उपमान. आहे की नाही? सो या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. एवढं जर तुम्हाला कळलं, ठीक आहे. समान गुणधर्म असलेला शब्द किंवा साधारम्यवाचक शब्द या गोष्टी तुम्हाला थोड्याफार प्रमाणात नाही कळल्या तरी चालेल, नो प्रॉब्लेम. पण उपमेय आणि उपमान याच्यात काय करायचं नाही? गडबड करायचं नाही. समजलं? जर त्याच्यात गडबड झाली मग कार्यक्रम लागू शकतो. आणि कार्यक्रम लागला म्हणजे घरी पुन्हा आपला कार्यक्रम मार्क पाहिल्यावर इतके कमी मार्क कसे. आता ॲक्च्युली तुमच्या टायमाला ती पद्धत बंद झाली थिएटरची. आमच्या टायमाला फुल चालू होती ती. ठीक आहे. तशी अधूनमधून अजूनही चालती, पण मग हां ठीक आहे. असं या दोन गोष्टी कळल्या तुम्हाला. उपमेय कशाला म्हणायचं आणि उपमान कशाला म्हणायचं? ज्याला उपमा दिल्या जाते त्याला उपमेय म्हणायचं आणि ज्याची उपमा दिल्या जाते त्याला उपमान. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. तर मग या गोष्टीच्या बेसवर आपण शब्दालंकाराचे आता एक एक करून उदाहरण पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं उदाहरण पाहणार आहोत रूपक अलंकार. कोणतं पाहणार आहोत? रूपक अलंकार. ठीक आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी पहिला जो अलंकार आहे तुमचा आता तो शिकणार आहोत, रूपक अलंकार. ठीक आहे. रूपक, रूप जनरल साधी गोष्ट आहे, रूपक अलंकार. ठीक आहे. आता या अलंकारामध्ये होतं काय बघा, की जेव्हा आता नीट समजून घ्या बरं का, ज्याला उपमेय आणि उपमान ह्या दोन गोष्टी कळायला असतात त्याला रूपक अलंकार कळायला खूप सोपा जाणार आहे. ठीक आहे. मी परत सांगतो, उपमेय कशाला म्हणायचं? ज्याला उपमा दिल्या जाते, आणि उपमान ज्याची उपमा दिल्या जाते. मग आता या ठिकाणी पहा की जेव्हा वाक्यात, नीट ऐका आता, की एखादं वाक्य असेल त्या वाक्यामध्ये उपमेय उपमान यांच्यातील साम्यामुळे, सारखेपणा, साम्य म्हणजे काय? सारखेपणा, दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शविल्या जातात. भिन्न या शब्दाचा अर्थ काय होतो? वेगळा. आणि अभिन्न म्हणजे सारखेपणा, आहे की नाही? अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो. म्हणजे काय म्हणायचं की उपमेय आणि उपमान यांच्यातील साम्यामुळे, यांच्यातील जो सारखेपणा आहे यामुळे काय होतं की त्या दोन्ही गोष्टी म्हणजे कोणत्या? उपमेय आणि उपमान या एकच आहे, या एकच, या वेगवेगळ्या नाही आहे, या एकच आहे असं जिथं दर्शविलं जातं तेव्हा कोणता अलंकार होतो? रूपक अलंकार. क्लिअर कळलंय का नाही? परत सांगतो, नीट लक्ष द्या की जेव्हा वाक्यामध्ये उपमेय आणि उपमान यांच्यातील साम्यामुळं, ठीक आहे, दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शविल्या जातात म्हणजे सारख्याच, म्हणजे उपमेय आणि उपमान दोन गोष्टी जरी या ठिकाणी कशा वेगवेगळ्या आपल्याला वाटतात पण त्या वेगवेगळ्या नाही आहे, त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असं जिथं दर्शवलं जातं तेव्हा रूपक अलंकार होतो. मग आता उदाहरणावरून समजून घ्या, मग तुमच्या संकल्पना अजून क्लिअर होतील. बघा, सगळ्यात पहिलं उदाहरण आहे की शाळा म्हणजे दुसरी माताच. म्हणजे याचा अर्थ आपण सरळ सरळ काय अर्थ लावतो की शाळेला कशाची उपमा दिली आहे? मातेची. म्हणजे शाळा हे काय झालं तुमचं? उपमेय. शाळा हे काय झालं? उपमेय. आणि माताच, दुसरी माता हे काय झालं? उपमान. हे काय झालं? उपमान. म्हणजे याचा अर्थ काय झाला की बाबा शाळा, आता शाळा म्हणजे नॉर्मली तुम्ही शाळेत जातात, माता म्हणजे आई. मग आपण तुम्ही आता संबंध लावणार आई कुठं, शाळा कुठं, नाही. पण इथं काय सांगितलं? रूपक अलंकार काय सांगतो तुम्हाला की उपमेय आणि उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शविल्या जातात. म्हणजे दोन्ही गोष्टी सारख्याच आहे, दोन्ही गोष्टी म्हणजे शाळेला या ठिकाणी कशाची उपमा दिली आहे? मातेची. म्हणजे शाळाच तुमची माता आहे किंवा शाळा आणि माता या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नाही आहे, दोन्ही गोष्टी एकच आहे.
असा त्याचा अर्थ होतो. म्हणून याला रूपक अलंकार या ठिकाणी म्हटल्या जातात. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण पहा, लहान मूल म्हणजे मातीचाच गोळा. बरोबर आहे. आता का असं म्हटलं असावं बरं? मातीचा गोळा, कुंभार तुम्हाला माहिती आहे, मातीचा गोळा घेऊन त्या ठिकाणी हवं तसं त्याला काय देता येतो? आकार. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं की लहान मूल म्हणजे मातीचाच गोळा. लहान मूल म्हणजे काय? मातीचाच गोळा आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी मला सांगा, आता या वाक्यामध्ये उपमेय आणि उपमान कोणतं आहे? उपमेय कोण आहे? व्हेरी गुड. उपमेय काय आहे? लहान मूल. हे तुमचं उपमेय. आणि कशाची उपमा दिली आहे? म्हणजे दोन्ही गोष्टी सारख्याच आहे, ह्या काही वेगवेगळ्या नाही, दोन्ही गोष्टी सारख्याच आहे असं ज्या ठिकाणी दाखवल्या जातं. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? रूपक अलंकार. त्यानंतर तिसरं उदाहरण पहा, बाई काय सांगू स्वामीची ती दृष्टी. नीट आहे का बरं का? बाई काय सांगू नाही, बाई काय सांगू स्वामींची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. म्हणजे एक कोणीतरी आपली भावना व्यक्त करत आहे की स्वामींनी माझ्याकडे पाहिलं की अमृताची वृष्टी झाल्यासारखं. वृष्टी म्हणजे पाऊस, अमृताचा वर्षाव माझ्यावर झाल्यासारखा वाटतो. अमृताचा वर्षाव नाही, जे अमृत वेगळं. ठीक आहे, हां. म्हणजे बाई काय सांगू स्वामींची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. आता इथं स्वामींच्या दृष्टीला कशाची उपमा दिली आहे? अमृताची. म्हणजे स्वामीची दृष्टी काय झालं? उपमेय. हे काय झालं तुमचं? उपमेय. आणि अमृताची दृष्टी, दोन्ही गोष्टी वेगळ्या नाही, एकच या ठिकाणी दाखवल्या जातात. म्हणजे स्वामींची दृष्टी आणि अमृताची दृष्टी या एकच दाखवल्या जात आहेत. त्या ठिकाणी रूपक अलंकार होते. म्हणजे त्यांच्यात काही वेगळेपणा नाही आहे, सारख्याच दोन्ही गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा, नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. आता या ठिकाणी नयन या शब्दाचा अर्थ होतो डोळे. ओके, मग हे जर डोळे असेल आणि कमल या शब्दाचा अर्थ होतो कमळाचं फूल, मग नयन कमल या दोघी वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या का? नाही, दोन्ही गोष्टी एकच दाखवल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला बघा, म्हणजे नयन जसं की कमळ आहे असं न म्हणता, म्हणजे डोळे जसं की कमळासारखे असं न म्हणता या ठिकाणी नयन हेच कमळ आहे, म्हणजे डोळेच कमळ आहे. बरोबर आहे की नाही? नयन कमल, नयन म्हणजे डोळे, कमल म्हणजे फूल. आता पण जर आपण थोडंसं अलंकाराच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहिलं तर नयन हा शब्द काय होतो आता या ठिकाणी? हां, पण काय आहे? उपमेय की उपमान? हे उपमेय. आणि कमल हे काय झालं? उपमान. मग या ठिकाणी रूपक अलंकाराचं मूळ वैशिष्ट्य या ठिकाणी काय सांगतं की दोन्ही एकच आहे. म्हणजे उपमेय आणि जे उपमान आहे हे दोन्ही एकच. म्हणजे या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय की रूपक अलंकाराचं वैशिष्ट्य काय की उपमेय हेच उपमान असते. काय सांगतोय मी? नीट ऐका. उपमेय हेच उपमान असते. कळतंय का? परत सांगतोय, रूपक अलंकाराचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगतं की जे उपमेय आहे, काय आहे? हेच उपमान असते. आता उपमेय कशाला म्हणायचं? ज्याला उपमा दिल्या जाते. आणि उपमान काय आहे? मग रूपक अलंकाराचं पहिलं वैशिष्ट्य मला या ठिकाणी काय सांगतंय की उपमेय हेच उपमान असते. म्हणजे नयनच काय आहे? कमळ आहे. स्वामींची दृष्टीच काय आहे? बरोबर आहे. मग लहान मूल काय आहे? म्हणजे उपमेय हेच उपमान असल्यासारखं त्या ठिकाणी दाखवल्या जातं. तेव्हा कोणता अलंकार होतो? रूपक अलंकार. कळतंय का? काही अडचण नाही. ओके. त्यानंतर अजून एक उदाहरण आपण पाहूया. बघा, उठ पुरुषोत्तमा. पुरुषोत्तम म्हणजे काय? भगवान विष्णू. ठीक आहे. पुरुषोत्तमा म्हणजे काय? भगवान विष्णू. ठीक आहे. माकड तोंडाची इकडे बाय. ठीक आहे. उठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा. उठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा. दावी मुख चंद्रा. चंद्र म्हणजे तुमची ती नाही, चंद्रा ती चंद्र नाही, ती मुख. हा म्हणजे ते पुन्हा व्हायचो चंद्रा. मग उठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा. दावी मुख चंद्रा सकळिकांचे. सकळिकांचे म्हणजे सगळ्यांचे. आता पुरुषोत्तमा उठ बाबा. ठीक आहे.
आता या ठिकाणी बघा, मुख या शब्दाचा अर्थ काय होतो? ओके, मग हा काय झाला तुमचा? उपमेय. व्हेरी गुड. हा काय झाला? उपमेय. आणि कशाची उपमा दिली त्याला? म्हणजे हा काय झाला? उपमान. म्हणजे या ठिकाणी चंद्रमुख आहे का? नाही, मुखच चंद्र आहे. म्हणजे उपमेय हाच उपमान आहे. म्हणजे त्याचं मुखच चंद्रासारखं आहे? नाही, त्याचं मुखच चंद्र आहे. समजतंय ना? उपमेय हेच उपमान त्या ठिकाणी असतं. हे पहिले वैशिष्ट्य. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? दुसरं वैशिष्ट्य काय कळतं आपल्याला? की उपमेय व उपमान यांच्यामध्ये एकरूपता असते. काय असते? एकरूपता. एकच आहे दोन्ही, वेगवेगळं नाही. मग पण नेमकं काय कोण आहे, कोण काय आहे? तर उपमेय हेच उपमान आहे, हे लक्षात ठेवायचं. परत सांगतोय, एका उदाहरणावरून परत समजून सांगतोय. बघा हे उदाहरण पहा परत. नयन कमल हे उघडीत हलके, जागी हो जानकी. म्हणजे नयन म्हणजे डोळे, कमल म्हणजे कमळ म्हणजे फुल आहे. म्हणजे या ठिकाणी नयन हेच कमल आहे, उपमेय हेच उपमान असते. म्हणजे दोघं कसे असतात? एकरूप असतात. हे कशाचं वैशिष्ट्य आहे? रूपक. ठीक आहे, कळलं? त्यानंतर बघा, आपण एक अजून उदाहरण घेऊया. नॉर्मल एक छोटंसं. सलील सशासारखा भित्रा आहे. काय सांगतोय मी? सलील सशासारखा भित्रा आहे. मग आता उपमेय कोण झालं याच्यात? सलील. बरोबर आहे. आणि उपमान म्हणजे सलीलच ससा आहे का ससा सलील आहे? म्हणजे उपमेय हे उपमानच आहे. कारण ससा हा सगळ्यात भित्रा प्राणी आहे, त्याला हात जर लावाल करतो आहे का नाही? म्हणजे तसा कोण आहे? म्हणजे सलीलच ससा आहे. बरोबर आहे. म्हणजे उपमेयच काय आहे? म्हणजे सलील आणि सशामध्ये एकरूपता आहे. साधी गोष्ट आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर लक्षात घ्या, मग रूपक अलंकार जर तुम्हाला ओळखायचा असेल तर या रूपक अलंकारामध्ये बघा, यामध्ये म्हणजे, केवळ. ठीक आहे. काय सांगतो मी? म्हणजे, केवळ, प्रत्यक्ष, साक्षात. ठीक आहे. त्यानंतर मूर्तिमंत. सो असे शब्द तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तेव्हा तो कोणता अलंकार होतो? रूपक अलंकार. ठीक आहे. काही हरकत आहे का? बघा, आता या ठिकाणी आपल्याला पाहिजे व्यतिरेक अलंकार. ठीक आहे. काय केलंय की एखादी गोष्ट, एखाद्या गोष्टीचा खूप अतिरेक केला जातो, बळजबरीस. मग आमचा पिंट्या म्हणजे वाऱ्यापेक्षाही भयंकर पळतो. म्हणजे पिंट्या हा काय झाला? उपमेय. आणि कोणासारखा पळतो तो? पण तो काय सांगतोय? वाऱ्यापेक्षाही जोरात पळतो. खात नसन काही. ठीक आहे. मग बरं नाही, पिंट्या वाऱ्यापेक्षाही जोरात पळतो. म्हणजे पिंट्या उपमेय आणि वारा उपमान. म्हणजे या ठिकाणी श्रेष्ठ कोण आहे रे? उपमेय आहे की उपमान? उपमेय. काय आहे? उपमेय. त्यालाच म्हणायचं व्यतिरेक अलंकार. म्हणजे नीट ऐका आता, की जेव्हा कोणत्याही काव्यात, काव्य म्हणजे काय हो? कवितेची ओळ असेल किंवा वाक्यात, नीट ऐका बरं का, जेव्हा कोणत्याही काव्यात किंवा वाक्यात उपमेय, नीट ऐका आता, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे असे दर्शविले जाते, तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. म्हणजे त्या गोष्टीचा खूप अतिरेक झाला आहे त्या ठिकाणी, जी काही असेल ती. समजतंय ना काय सांगतोय मी? की जेव्हा कोणत्याही काव्यात किंवा वाक्यात काय सांगितलं जाते की उपमानापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? उपमेय असं दर्शवलं जातं, तेव्हा काय होतं? व्यतिरेक अलंकार. खूप सोपं आहे, नीट लक्ष द्या. बघा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे देवा तुझं नाव कसं आहे? अमृतापेक्षाही गोड आहे का नाही? मग या ठिकाणी आता मला सांगा, देवाचं नाव हे काय रे? उपमेय. व्हेरी गुड. आणि कशाची उपमा आहे?
म्हणजे देवाचं जे नाव आहे हे कशापेक्षा गोड, म्हणजे जे उपमान आहे हे उपमानापेक्षा कसं दाखवलंय श्रेष्ठ. ज्याला उपमा दिली आहे तो खूप मोठा आहे कोणापेक्षा, ज्याची उपमा दिली. म्हणजे उपमेय हे जे आहे हे उपमानापेक्षा कसं आहे श्रेष्ठ ज्या ठिकाणी दाखवलं जातं तेव्हा व्यतिरेक असा अलंकार होतो. ओके, दुसरं उदाहरण पहा. सोन्याहून पिवळे ऊन. संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस इव्हिनिंग ज्याला गोल्डन लाईट, सनसेटचा टाईम असतो गोल्डन लाईट, जे मोस्ट ऑफ ऑल जे फोटोग्राफर्स असतात ना ते या टायमिंगमध्ये शूट करण्याला प्रेफर करतात. ठीक आहे. मग त्यावेळेसचं जे ऊन आहे हे सोन्याहूनही कसं आहे पिवळं, म्हणजे सोन्याहून पिवळे ऊन. आता ऊन या ठिकाणी काय आहे उपमेय, आणि सोन्याहून म्हणजे या उपमानापेक्षा कोण श्रेष्ठ आहे. आता जनरली आपण व्यावहारिक चहापेक्षा किटली गरम असं म्हणतो की नाही आपण, म्हणजे किटली काय आहे चहा, बरोबर नाही. चहापेक्षा किटली गरम नॉर्मल उदाहरण आहे बघा. त्यानंतर देवाहूनही महान माझी आई. आई या ठिकाणी काय आता आणि बरोबर आहे की नाही, म्हणजे आई देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि म्हणतो ना आपण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी सुद्धा तिन्ही जगाचा आई विना भिकारी आहे, म्हणजे आई मोठी आहे असं या ठिकाणी सांगितलं. आता हे उदाहरण पहा जरा. चंद्राहूनही मुख तुझे गोरे साजने. आता उपमेय कोण येत, कोण कोणाची, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय की साजनी हे काय आहे उपमेय, आणि चंद्राहूनही मुख गोरे तुझे साजनी. लय मोठा प्रश्न आहे, आता नाही सांगू शकणार तुला. ठीक आहे. बघा बघा ए बस कोण करते बाय जाऊ दे. हां काय सांगितलं, चंद्राहूनही मुख तुझे गोरे साजने. बरोबर आहे की नाही, म्हणजे साजनीचं जे मुख आहे हाला किती ढेकळत कुठली तरी सापडायचे नाही, पण इथं काय सांगितलं आपल्याला गोरे, आणि कसं चंद्रापेक्षाही. पावडर शिल्लक लावेल बरोबर. ठीक आहे. मग या ठिकाणी काय केलंय, सगळे उदाहरणामध्ये आपल्याला काय कळतं पोट्ट हो की उपमेय जे आहे हे उपमानापेक्षा कसं दाखवलं जातं श्रेष्ठ ज्या ठिकाणी दाखवलं जातं. ठीक आहे. तर तेव्हा कोणता अलंकार होतो, अलंकार त्या ठिकाणी होत असतो. ठीक आहे. मग व्यतिरेक अलंकाराचं वैशिष्ट्य काय आहे. व्यतिरेक अलंकाराचं एकदम साधं वैशिष्ट्य आहे की उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ. समजल्यानंतर आपल्याला बघायचं आता दृष्टांत अलंकार. कोणता अलंकार पाहिजे आहे, दृष्टांत अलंकार. अलंकार कोणता अलंकार पाहणार आहे आपण, दृष्टांत अलंकार. ये बहुत इंटरेस्टिंग चीज आहे. ठीक आहे, लक्ष द्या व्यवस्थित. बघा मग दृष्टांत अलंकार आपल्याला या ठिकाणी काय सांगतो की एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी, म्हणजे मला काहीतरी सांगायचं आहे आणि ते तुम्हाला पटलंच पाहिजे. तुम्ही मूर्ख आहे, हे जर पटवून द्यायचं तर ते तुम्हाला पटलंही पाहिजे. म्हणजे ही गोष्ट जर मला तुम्हाला पटवून द्यायची असेल तर एखादं काय द्यावं लागेल, समर्पक उदाहरण किंवा दाखला. मग एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी एखादं समर्पक दाखला किंवा उदाहरण दिलं जातो. ठीक आहे, तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. म्हणजे एखादी गोष्ट मला तुम्हाला काहीतरी सांगायची आहे, बरोबर आहे की नाही. एखादी गोष्ट मला तुम्हाला काहीतरी सांगायची, मग ते सांगण्यासाठी एखादं उदाहरण जो किंवा दाखला दिला जातो. दाखला कळतो तुम्हाला, हां प्रूफ. हे बा मी खोटं नाही बोलवते, हे असं आहे त्यासाठी हे असं आहे की नाही. मग जगाच्या पाठीवर जे पूर्ण तत्त्वज्ञान आहे हे समजून सांगण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक महान संत जन्मले, संत तुकाराम महाराज. तुकाराम गाथा जर तुम्ही ऐकलं, अभंग ऐकलं, तर त्यांनी खूप सारे उपदेशपर अभंग त्या ठिकाणी की उपदेश केला आहे त्यांनी. हे एखादी गोष्ट त्यांनी सांगितलं की बाबा असं करू नका, तसं करू नका. आपण म्हणतो बघा जनरली आपल्याला घरी म्हणतात काय की बाबा ठीक आहे आता लोक जे तुझं झालं ते झालं, पण आता इथून पुढं चांगला वाग, जे झालं ते सोडून द्या आता, पण इथून पुढं तरी चांगला वाग. किंवा जनरली असं तुम्हाला म्हणतात अरे बाबा आता तरी सुधार,
ठीक आहे, मग कशाला तू तुझं आयुष्य खराब करून घेतो बाबा, आता तरी सुधार ना, किती दिवस ही गोष्ट करणार आहे. मग ही गोष्ट पटवून जर द्यायची आहे तर मग तुकाराम महाराजांचं एक ओळी आहे बघा, एक ओळ आहे काय की आता तरी हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. म्हणजे ही गोष्ट पटवून देण्यासाठी मी एक उदाहरण सांगितलं तुम्हाला आता, बरोबर आहे की नाही, एक दाखला आपण या ठिकाणी देतो. सो त्याला आपण दृष्टांत अलंकार असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी काय की आता तरी हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. ओके, म्हणजे मग दृष्टांत अलंकार आपल्याला काय सांगतो की एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी एखादं समर्पक उदाहरण किंवा दाखला दिला जातो तेव्हा त्या ठिकाणी दृष्टांत अलंकार होतो. समजलं ना? ठीक आहे. मग आता या ठिकाणी पहा की पहिलं जे काही उदाहरण आपल्याकडे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. संत तुकाराम महाराजांची ओवी आहे. बघा या ठिकाणी काय केलं जातं बघा की पहिल्या उदाहरणामध्ये या ठिकाणी ऑब्विसली आता नीट व्यवस्थित समजून घ्या बरं का, हे काय भानगड आहे. तुम्हाला आहे त्या स्टेजमध्ये राहायला आवडेल, आता ज्या वयामध्ये आहात तुम्ही त्या वयात राहायला आवडेल की मोठं होऊन जिम्मेदारी पेलायला? तुमच्याकडून काचेचा ग्लास फुटला, तुमच्याकडून फुटला, तुम्ही बदलले की नाही निब्बर? तीच गोष्ट लहान बालकाकडून होत्या बरं, अरे त्याला वड 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 घुसन, म्हणजे इतकी काळजी आहे, बरोबर नाही? त्याला घुसलं नाही पाहिजे, आहे का नाही? अचानक पाऊस आला, कपडे वाळत घातलेत, तुम्ही अभ्यास करतात, आई काय म्हणते, अरे मेल्या लवकर खपना. आईच्या प्रत्येक शब्दामागे प्रेम असतं, त्याला आपण त्याचा चुकीचा अर्थ घ्यायचा नसतो. ठीक आहे, आई आपल्याला जनरली म्हणते उन्हात मरणा, आई म्हणते सावलीत मरणा, सॉरी उन्हात नाही, सावलीत मरणा, बरोबर नाही? मग याचा अर्थ असा होतो का की आई आपल्या सावलीत मरायला सांगते? नाही. ठीक आहे, याचा अर्थ असा होतो की बाबा तुला ऊन लागेल, कृपया कुठं जा, सावलीमध्ये, आहे की नाही? त्यामुळे आईचा आदरच करा. ठीक आहे, असो. बघा मग त्या लहान मुलाला कपडे काढायला जमेल का? मग ते काम कोणाला सांगितलं जाईल? आणि यदा कदाचित तुम्ही कानात हेडफोन लावलेले तुम्ही गेलेच नाही, तुमचे फोन आणि हेड एकत्रच बदलले, बरोबर नाही? म्हणजे जितकं तुम्ही मोठं असाल तितकं जास्त त्रास माणसाला होतो. म्हणून तुकाराम महाराज देवापाशी काय मागतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मला इतकं लहानपण दे, मुंगी सारखं शूद्र प्राणी आहे की त्याच्यासारखं मला लहानपण दे, इतकं असूनही त्याला काय खायला मिळतं? साखर आणि रवा. मला मोठं बनवू नको, कारण ऐरावत रत्न थोर, ऐरावत या शब्दाचा अर्थ होतो हत्ती, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. एवढा बलाढ्य आहे हत्ती, काही पण काम करू शकतो, तरी सुद्धा त्याला काय भेटतो? अंकुशाचा मार. मग मला तसं नको करू दे, मला लहानच राहू दे. म्हणून एक दृष्टांत त्या ठिकाणी सांगतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. मग तुम्हाला लहान बनून राहायला आवडेल का मोठं? ओके. दुसरं उदाहरण पहा. आता समजा तुम्ही खूप कुठं तरी बाहेर विदेशामध्ये फिरायला गेले, फिरायला नाही, काहीतरी जॉबसाठी किंवा घरापासून तुम्ही दूर आहात, घरापासून दूर आहात, बरोबर आहे की नाही? मग 2 महिने झाले, 4 महिने झाले, 1 वर्ष झाला, तुम्ही तुमच्या आईवडिलांचं तोंड नाही पाहिलं, तुमच्या आईवडिलांनी तुमचं तोंड नाही पाहिलं, आपलं तोंड काय काळं भंगार काय पाहायचं लोकांना? ठीक आहे. मग एक काहीतरी ती भेटण्याची एक काय लागते माणसाला? आतुरता लागते, ओढ लागते. तसंच संत कानोपात्रा यांना देवाच्या दर्शनाची काय लागली? ओढ लागली. त्यांच्या मनामध्ये ती काय निर्माण झाली? घालमेल निर्माण झाली. मग ईश्वराच्या दर्शनासाठी, देवाच्या दर्शनासाठी संत कानोपात्रा यांच्या मनाची जी घालमेल आहे हे आपल्या शब्दात व्यक्त करतात. मग ते काय म्हणतात बघा की हरणीचे पाडसा, हरणीचं जे पाडस आहे छोटंसं, ठीक आहे, हरणीचे पाडसा व्याघ्र धरी येले. व्याघ्र म्हणजे वाघ. बघा नीट ऐका काय सांगतात ते की हरणीचे पाडसा व्याघ्र धरी येले मजलागी जाहले तैसे देवा. म्हणजे देवा तुझ्या दर्शनासाठी मी इतकी वेळे झाले की म्हणजे इतकी माझ्या मनामध्ये घालमेल निर्माण झाली की कशी घालमेल की जेव्हा एखाद्या हरणीच्या पाडसाला वाघाने आपल्या जबड्यात पकडावं त्या सिच्युएशनमध्ये, म्हणजे त्या परिस्थितीमध्ये त्या पाडसाची जी हालत असेल ना, ती कंडिशन, ती सिच्युएशन आत्ता माझी झालेली आहे, आत्ता माझी झाली तुझ्या दर्शनासाठी. म्हणून हे सांगण्यासाठी ते दृष्टांत काय देतात की हरणीचे पाडसा व्याघ्र धरी येले मजलागी जाहले
तैसे तुम्हाला घर बांधायचंय. काय बांधायचंय? मग तुम्ही सोनाराला घरी घेऊन गेले, काहून नेऊ शकत नाही? नेऊ शकणार नाही आपण, काहून नाही नेऊ शकणार? जेवायला बरोबर आहे. आता काय झालं की तुम्हाला बघा, मग आता आईने पप्पा समोर आईने काय केलं की आपल्या बाबांसमोर या ठिकाणी हट्ट पकडलं की मला काहीतरी सोन्याच्या वस्तू बनवून पाहिजे, मला काहीतरी दागिने द्याच, बरोबर आहे, काहीतरी दागिने तुम्ही मला द्या. मग आता पप्पाही ताना उठले, कटकट काय आणि चल लवकर, आणि तिला लोहाराकडे घेऊन गेले. जमेल का असं? नाही. जमेल का? नाही जमेल. म्हणजे सरळ आपण एक शब्द वापरतो बघा की ज्याचं काम त्यांनीच केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? ज्याचं काम त्यांनीच केलं पाहिजे. कोणाचं काम कोणी करू शकतं का? नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याला एक कोणतंही एकदम काम जे आहे एकदम चोखपणे करण्यासाठी तो त्याच्यामध्ये निष्णात असला पाहिजे, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही मर्डर केला, काय केला? करू नका, फक्त इमॅजिन करा, केला, ठीक आहे? मग आता तुम्हाला बचाव पक्ष पाहिजे, तुम्हाला बचाव करायचा आहे स्वतःचा. मग आता हे बचाव करण्यासाठी तुम्ही गेले मिस्त्रीकडे. बरोबर आहे. म्हणजे जे काम लॉयर करेल तो मिस्त्री करेल का? मिस्त्री जे काम करेल तो लॉयर करेल का? नाही. सोनार जे काम करेल ते लोहार करेल का? लोहार जे काम करेल ते सोनार करेल का? नाही, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ज्या त्या कामासाठी तोच व्यक्ती त्या ठिकाणी परफेक्ट असतो. हे सांगण्यासाठी संत तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या ओळीमधून काय सांगतात बघा की निवडी वेगळे क्षीर आणि पाणी. क्षीर या शब्दाचा अर्थ होतो दूध. क्षीर या शब्दाचा अर्थ काय होतो? खीर नाही, क्षीर, क्षीर आहे का नाही? निवडी वेगळे क्षीर आणि पाणी. राजहंस दोन्ही वेगळं आली. राजहंस हा काय? पक्षी आहे, ठीक आहे? आता नीट ऐका काय सांगताय, नीट ऐका की निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळ आली. तुका म्हणे येथे, आता ऐका बरं का, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचा. जातीचं म्हणजे कास्टीचं, म्हणजे कास्ट आपली नाही, ह्या जातीचं नाही. नीट ऐका बरं का, जातीवाद आपण इथं करत नाही आहे, नीट ऐका. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचा. खरा शब्द आता एरा गबाळ्याचे काम नाही. दागिने बनवायचे तर सोनाराकडेच जावं लागन, कुंभाराकडे जाऊन फायदा नाही, लोहाराकडे जाऊन फायदा नाही, बरोबर आहे की नाही? आहे का नाही? त्या त्या कामाचा तो स्पेशलिस्टच असला पाहिजे. मग हे सांगण्यासाठी तुकाराम महाराज काय सांगतात की निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळं आली. म्हणजे राजहंस पक्षामध्ये ही क्वालिटी आहे, हा गुण आहे पोरांनो, की जर तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये दूध आणि पाणी जर वेगळं केलं ना, म्हणजे मिक्स केलं ना, वेगळं नाही, मिक्स जर केलं तर हा इतका खतरनाक आहे, हा त्यातलं पाणीच पितो, दूध पितो. ही तिची क्वालिटी आहे. म्हणून या ठिकाणी महाराज काय सांगतात की निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळं आली. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या करून तो पिऊ शकतो, ही क्वालिटी त्याच्यात आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की तुका म्हणे येथे पाहिजे जातीचा. जातीचा या शब्दाचा अर्थ होतो की तो त्या गुणवत्तेचा माणूस या ठिकाणी पाहिजे, बरोबर नाही? एरा गबाळ्याचे काम नाही. कोणाचंही उठून सुटून तोड घे, हे मी करते, कान पट्टा फोडेन बळा, ठीक आहे, मी करते, काय आला कर तू वगैरे. तुका म्हणे येथे, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचा, हेरा गबाळ्याचे काम नाही. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला पटवून द्यायची आहे तर त्याच्यासाठी एखादा दाखला किंवा जे उदाहरण दिलं जातं त्याला काय म्हणतात पोरांनो? दृष्टांत अलंकार म्हणतात. परत